क्रमांक 6 चे उमेदवार हर्षदजी भांबेरे आपल्यासोबत आहे आणि हर्षद दादांना एक प्रश्न असा आहे की तुम्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्यासाठी काय कराल? कसं आहे माहिती आहे का, हा जो प्रभाग क्रमांक 6 आहे, आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये सर्वात जास्त हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल हब म्हटलं तरी काही शंका नाही त्याच्यात. बरोबर. त्यामुळे मला पहिलेपासून माहिती आहे की सुरक्षा किंवा कोणत्या गोष्टी कशा काय करायच्या म्हणून, आणि राहिला ते कशा सुरक्षित ठेवायच्या. आम्ही आमचा जो ग्रुप आहे त्याच्या हर एक ग्रुपमध्ये ज्याचा कोणाचा बड्डे असतो आम्ही कॅम्पेनिंग घेतो. ब्लड डोनेशन असो की कोणतं शिबिर असो, रक्तदान शिबिर असो, अजून कोणते शिबिर असो, हे आम्ही सर्व इथे घेत असतो. हर एकाच्या बड्डेला घेत असतो आणि लोकांना जनजागृती करत असतो हर वेळेस की कशी स्वच्छता ठेवायची काय. आणि आमच्या हबमध्ये हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही स्वच्छतेवर मी बारकाईने लक्ष दिले या गोष्टीवर. नक्कीच नक्कीच. आता पुढचा प्रश्न हर्षद दादा असा आहे की महिलांवरती घरगुती हिंसा अन्याय याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तर त्यासाठी तुम्ही काय संपर्क व्यवस्था सुरू करणार आहात? आता असं आहे, हे जे हिंसा आहेत किंवा काही आहेत, ह्या गोष्टीमुळे आम्ही जास्तीत जास्त जे आहे, पहिली गोष्ट तर आम्ही निवडून आल्यावर सगळ्यात पहिले तर आम्ही प्रभागासोबत एकदम कनेक्ट होणार आहे. जनगणना सोडा, आमचा प्रभाग आम्ही निवडून आल्यावर आम्ही स्वतःच जनगणना करणार आहे आमच्या प्रभागाची. त्यामुळे डायरेक्ट थेट तिच्या लेडीजसोबत किंवा त्या घरातल्या व्यक्तीसोबत आमचे थेट डायरेक्ट कॉन्टॅक्ट राहतील आणि आम्ही पूर्ण कनेक्टेड राहणार आहे त्यांच्यासोबत. ते आम्हाला हर एक गोष्टी सांगतील आणि आम्ही त्यांना हर एक गोष्टी शेअर करू. नळ असो, कुठे कधी लाईन गेलेलं असो, कुठे काही प्रॉब्लेम असणार, काही असला, हे थेट लोकांना मेसेज जातील त्यांना डायरेक्ट. त्यामुळे आमचे कनेक्टेड संबंध राहिल्यामुळे या सगळ्या गोष्टींना आळ बसेल असं मला वाटते. एक पुढला प्रश्न असा आहे की स्वच्छता मोहिमांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आपण काय कराल? म्हणजे घरामध्ये तर तसं सगळ्यात जास्त स्वच्छता मोहीम महिलाच करत असतात, पण आपण असा प्रश्न विचारू शकतो की महिलांपेक्षा पुरुषांचा सहभाग कसा वाढेल स्वच्छता मोहिमेमध्ये? आता पुरुषांमध्ये कशी स्वच्छता हे वाढेल, जेव्हा आपण काही आता जे आमच्या वार्डामध्ये जे मंडळ आहेत, जेही छोटे मोठे प्रोग्राम करतात, हर एक जे भंडारा असो, मंडळ असो, हे असो ते असो, नगरसेवक आहे या दृष्टिकोनाने ते तर येतीलच माझ्याकडे की दादा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे म्हणून. त्यांना सर्वात पहिले प्रश्न टाकेल मी हा की आपल्याला हे असं असं स्वच्छ ठेवावं लागेल, तुमचा प्रभाग तुमचा एरिया स्वच्छ ठेवावा लागेल, तेव्हा कुठे मी तुम्हाला मदत करेल त्या गोष्टीची. त्यांना घेऊन थोडं हळूहळू सवय लागता सर्वांना लागेल. जर छोट्या छोट्या मंडळांनी जर या प्रभाग क्रमांक 6 मध्ये जर पाहिलं तर एवढे मंडळ आहेत, तर त्या सर्व मंडळांनी थोडी थोडी जरी जबाबदारी घेतली तर या प्रभाग क्रमांक 6 एकदम स्वच्छ राहील असं मला वाटते. बिलकुल, नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न की नगरसेवक म्हणून तुम्ही घराघरात जाऊन संवाद साधणार आहात का, आणि तो कसा साधणार आहात? नगरसेवक होऊन तो साधेलच, त्याचा सेवक म्हणून इथे या एरियात असं झालेलं आहे, हा जो माझा प्रभाग क्रमांक 6 आहे, इथे मला माझ्या नावापेक्षा माझ्या चेहऱ्याने मला सर्वात जास्त ओळखतात लोक. कारण इथे प्रभाग क्रमांक 6 मध्ये माझं हॉटेल निमंत्रण आहे आणि त्यामुळे मला इथचं जोही क्राऊड आहे अकोल्यातला, पूर्ण अकोल्यात मला माझ्या चेहऱ्याने ओळखतं की हा निमंत्रणवाला आहे म्हणून. बरोबर. त्यामुळे त्यांच्यासोबत संपर्काचा काही विशेष नाही आला. माझ्या ऑलरेडी त्यांच्यासोबत खूप कनेक्टेड, खूप जवळचे संबंध आहेत सगळ्या पूर्ण वार्डासोबतच माझ्या. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुमचा चेहरा असा आहे की लोक तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट करू शकतात, डायरेक्ट बोलू शकतात, डायरेक्ट कोणतंही काम सांगू शकतात? बिलकुल बिलकुल. मी ऑलरेडी कनेक्टच आहे ना त्यांच्यासोबत, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून तर मी कनेक्ट आहेच त्यांच्यासोबत. माझं पेज आहे इंस्टावर, तसंही कनेक्ट आहे. हॉटेलच्या क्राऊडमुळे कनेक्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही प्रोग्राम घेतो, मोठी देवी बसवतो, इथे गरबा करतो. आमचे राहुलदा जे पहिले माझे नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत आम्ही जे सर्व देवी बसवतो, गरबा करतो. गणपती असतात आमचे, शिवजयंती असो, आमचे हनुमान जयंतीचं हे असो, भंडारे असो, आम्ही जेही मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या सर्व यात आम्ही सहभागी आहे. त्यामुळे हे सर्व जे आहे प्रभाग क्रमांक 6 मधले हे एकदम कनेक्टेड, ओळखीचे, जवळचे सगळे लोक आहेत माझ्या, घरच्यासारखं समजतात मला सर्वजण. बिलकुल. खूप खूप धन्यवाद दादा आपला अमूल्य असा वेळ दिल्याबद्दल, आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार हर्षल दादा. बघत रहा RRC न्यूज. धन्यवाद.